लक्ष्मीचा मुखवटा आमच्या लक्ष्मीच्या हातात. आणि बघा एक गौरी तर ऑलमोस्ट काम चालूच येतं बसवायचं. बघायचा मान असतो आंबाड्याच्या भाजीचा. नाव घेण्याचा कार्यक्रम करू आपण. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. स्वागत आहे मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. बघा आमच्या आता गौरी बसवण्याची तयारी चालू आहे. आई आलेली आहे गावाकडून आणि त्या मला गौरी बसायच्या नेहमीप्रमाणे. या इकडे बघा आपला गणपती बाप्पा ऑलरेडी बसलेला आहे. इथेच शेजारी आपल्याला गौरीची तयारी करायची. हे बघा आता आपलं डेकोरेशन ऑलमोस्ट नाही चालूच आहे, अजून थोडंफार असं केलं आहे. आता याच्यावरती गौरी बसवायच्यात दोन्ही. आणि हे बघा आमचं सगळं याच्यामध्ये असतं असं बॉक्सेसमध्ये. 2 बॉक्सेस, हा एक बॉक्स आणि तो एक बॉक्स. ह्या 2 अशा बॉक्सेसमध्ये गौरी असतात. त्याच्यात सगळं काढून इथं सगळं असेंबल करावं लागतं गौरी. आणि डेकोरेशन असं केलेलं आहे सध्या. मागं तर जे काय बेडशीट कापड म्हणा, एक साडी टाकलेली आहे. हे सगळं असं माळा वगैरे लावल्या, झेंडूची माळा. अजून बघू आता याच्यात काय काय ॲडिशनल करायचं असेल ते करता येईल, करत राहायचं. हे बघा या इथं अशा गौऱ्या काढून ठेवावं लागतात. या पहिल्या आमच्या जुन्या, यानंतर नवीन बायकोला आलेल्या. आणि बघा एक गौरी तर ऑलमोस्ट काम चालूच येतं बसवायचं. एवढी झाली आता. साज चढवणं चालू होतं गौरीला. हे बघा हा आमच्या लक्ष्मीचा मुखवटा आमच्या लक्ष्मीच्या हातात. एक गौरी तर झाली बसून, आता दुसरी तयारी चालू आहे. दोघी सासू सुना मिळून बसवत आहेत, चालूच आहे त्यांचं. हे बघा ही कशी वाटायली. अजून याचं पण बरंच राहिले, कंबरपट्टा राहिला आहे, बाकीचं अजून बरंच आहे. सगळं झाल्यावर शेवटी कळलं. आणि बघा हे सगळं वेगवेगळे पार्ट्स असतात बरं का. बॉडी वेगळी, हात वेगळे, चेहरा वेगळा, मुखवटा वेगळा, सगळं असेंबल करून बसवावं लागतं. लाव. बाहेर गेलो होतो मी सगळं सामान आणायला. आंबाड्याची भाजी आहे ना, बघायचा मान असतो आंबाड्याच्या भाजीचा आजच्या दिवशी. आणि फायनली यांनी बसून टाकलं दोन्ही गौरी. आता अशा दिसत आहेत. आणि यायचं पुढं अजून सजावट करायची, आरास करायची. तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस. काल गौरींचं आव्हान झालं आहे की आपल्या घरी गौरी बसल्यात काल. आता डेकोरेशनचं वगैरे सगळा मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण तो खूप मोठा झाला असता. आणि मग काय काय दाखवणार, म्हणजे आम्हाला तयारी करायची होती. मग ते करणार का शूट करणार, त्यामुळे तेवढं काही केलं नाही. बहुतेक जेवढं जमलं तेवढं केलं. आणि बघा अजून चालूच आहे, म्हणजे गौरी तर बसल्यात. काल पहिला दिवस असल्यामुळे त्यांचा हा जेवणाचा मान असतो. म्हणजे आंबाड्याची भाजी ही आहे, भाकरी भाजी बघा दोघींना ठेवावं लागतात. मग हे आमच्या जुन्या गौरी. आणि मग हे आणि बाकीची थोडीफार आरास केलेली आहे, अजून करायची बाकी आहे. आता जाऊन याच्यात आणलं मी सामान, मिठाई वगैरे ते ठेवायच्यात आपल्याला गौरीला जे लागतात. हे सगळं मिठाईचं सामान हे पण मांडून ठेवायचं होतं. बरंच काम आहे अजून. मग आज दुसरा दिवस असल्यामुळं आज गौरी पूजन आहे. मग दुपारी आरती वगैरे करायची, पूजा करायची गौरींची दोघी. आणि आज पुरणाचा स्वयंपाक असतो, त्यामुळे इकडं तयारी चालू आहे किचनमध्ये. पुरणपोळीचा स्वयंपाक करायची तयारी चालू आहे. हे बघा पोळीचा स्वयंपाक नैवेद्य असतो, तर त्याची तयारी चालू इकडे. आणि बघा आई इकडे बसून कांदा कापते भजी करण्यासाठी. स्वयंपाक चालूच आहे आमचा. पुरणपोळ्याचं झालेलं आहे, तिथं भजी तळतायत मस्तपैकी, कुरकुरीत भजी. आणि बाई कोणी चेंज केलेले दिसायला लागले. ओ माय गॉड, भजी तळतायत. हे बघा वाव, हे बघा मस्त भजी झाले तर. हे बघा कुरकुरीत. आता आपली आरती झालेली आहे. हे मगाशी दाखवायचं राहिलं होतं, तर काय काय ठेवलं आपण आणले ते बघा. हे बघा हे सगळे मिठाईचे प्रकार हे आणलेले आपण. हे सगळे मिठाई. मग हे अजून काही खायचे आयटम्स. आणि हे बघा जसं म्हटलं ना पुरणपोळीचा नैवेद्य असतो. एक पुरणपोळी आहे, पापड आहे, आमटी आहे,
भात आहे, भजी आहेत. हे तर कालचं आहे, पहिल्या दिवशीचं असतो. आंबाड्याची भाजी, हे तर बघा जातं ठेवले असं. आज आहे तिसरा दिवस गौरींचा, विसर्जनाचा दिवस. आणि या इकडे तयारी चालू झाली आहे विसर्जनाची. बघा आज सगळा भगवा रंग झाला इथं. बघा 3 भगव्या साड्या दिसत आहेत. मी तिकडे रांगोळी काढली मस्त. बघा इथे एकदम थीमच तयार झाली, एकदम ऑरेंज कलरची भगव्या रंगाची. फक्त आई थोडी ऑड दिसते, बाकी सगळ्यांनी भगव्याच कलर आहे. हां इकडे तुमचं सेम झालं आहे. तुम्ही दोघींनी काय एका दुकानात घेतलं का? नाही. बघा या अशा माळ वगैरे करावं लागतात. 2 माळा केल्यात. एक गौरीला घातला हार, आता दुसरे. पण एक कुठल्या तरी दोन्ही पैकी काही ना काहीतरी होतच. नाव घेण्याचा कार्यक्रम करू आपण. प्रत्येकीला नाव घ्यायला सांगू. म्हणून तर म्हणलं ना 10 मिनिटं विचार करा, काही टेन्शन नाही. 10-15 मिनिटं विचार करा मस्तपैकी आणि मग छान नाव घ्या. असे एकदम सोपे नका घेऊ. थांबा नाही अजून कुठं हे केलंय. आता संसाराच्या सागरात समुद्राच्या लाटा, अविनाश रावांच्या संसारात सुखदुःखाचा माझा वाटा. वा छान. तुमच्या मिस्टरच नाही आलं तुमचं नाव ऐकलं, त्यांना बोलवलं तरी आलेलं. औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली माझी. दत्ताची सावली केदाररावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. वा छान. आपल्या औदुंबर विहार बिल्डिंग आहे म्हणून तुम्ही नाव घेतलं नाही का? मस्त. तिरंगी झेंडाला अशोक चक्राचे खून शंकर सगळचं नाव घेते मध्यभागी बसा. हा मध्यभागी बसले नाही का सगळ्यांचे म्हणून. बरोबर घेतलं ना माझ्याकडे नंबर. तुमचा रेडी असेल तर तुमच्याकडे. यांचं नाव दत्त झालं. अंगणात होते तुळस, तुळशीला घालते पाणी, चंद्रकांत पोळचं नाव घेते सवाष्णीवाचा मांडवा. वा छान. तर आमच्या बायकोला फक्त आठवायचे, माझं नाव विसरले ते, त्यामुळे ते नाव घ्यायला लागले. पंचपक्वानांच्या राशी
दत्तात्रयरावांचे नाव घेते गौरी पूजना दिवशी. वा सगळ्यांचे नाव तर घेऊन झालेत, सगळ्यांनी घेतले. 5 जणी झाले ना? हा 5 जण. चला एक फोटो काढू सगळे. हां चला आता सगळं झालं आपलं. आता फायनली सगळं गौरी काढायचं प्रक्रिया सुरू झाली आता. त्या हे सगळं ठेवून द्यायचं आपलं जे काय साहित्य आहे ते. आणि गौरी पण दोन्ही काढून डिसअसेंबल करून परत बॉक्समध्ये ठेवायचं पुढच्या वर्षासाठी. आता हे हा लास्ट डे संपला आता. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.